दिल चाहता हा चित्रपट पाहिला नाही किंवा तो आवडला नाही अशी व्यक्ती एखादीच असेल. 2001 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात 3 मित्रांची यारी दोस्ती, त्यांचं नातं, जीवाला जीव लावणं खूप सुंदर पद्धतीने दाखवलं गेलं. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गोव्याची ट्रिपही मस्त दाखवली होती. तो भाग तर अनेकांचा आवडता असेल. तो सीन प्रचंड लोकप्रिय झाला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सगळं आम्ही का सांगतोय? तर त्याचं उत्तर म्हणजे आमिरच्या त्याच सीनची किंवा त्याच कृतीची म्हणूया पुनरावृत्ती तामिळनाडूतल्या एका इसमानं केली. पण तो प्रयत्न त्याच्यावरच उलटला आणि अगदी जीवावर बेतलाय. हो, हे खरं आहे. तामिळनाडूच्या चेंगलपट्टू येथून एक घाबरवणारी बातमी समोर आली आहे. मधुरंथकम येथील एका इसमानं जिवंत मासा खाण्याचा प्रयत्न केला. त्यानं तो तोंडातही टाकला, मात्र त्याच माशानं त्याचा जीव घेतला. अरेयापक्कम गावातील 29 वर्षांचा मणिगंदन हा रोजंदारीवर काम करणारा कामगार होता. त्याला उघड्या हातांनी तलावांमध्ये मासेमारी करण्याची सवय होती. मंगळवारी किजवलम तलावातील पाण्याची पातळी कमी असल्याचं पाहून तो तिथं गेला होता. त्यानं एक मासा पकडला, पण तेवढ्यात त्याला दुसरा मासाही दिसला. तो पाहून मणिगंदननं आधी पकडलेला जिवंत मासा त्याच्या तोंडात घातला. तो त्यानं अशा प्रकारे घातला की त्या माशाचं डोकं त्याच्या घशाच्या दिशेनं असेल, जेणेकरून तो हलू नये आणि घसरू नये. मात्र दुसरा मासा पकडण्यासाठी तो खाली वाकला आणि घात झाला. कारण तो खाली वाकताच स्थानिक भाषेत पनंगोट्टै नावानं ओळखला जाणारा त्याच्या तोंडातील मासा त्याच्या घशात घुसू लागला आणि श्वास घुसमटल्यानं मणिगंदनची अवस्था बिकट झाली. ते पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तोंडातील मासा बाहेर काढण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यांना तसं करता आलं नाही. कारण त्या माशाच्या वरच्या बाजूला असलेले काटे घशाच्या भिंतीला टोचत होते. त्याला ताबडतोब जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे दुर्दैवानं मणिगंदनला मृत घोषित करण्यात आलं. अवघ्या एका माशामुळं त्याला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला.